काळमवाडी धरणाच्या गळतीमुळे प्रतिदिन 650 ते 700 लिटर पाणी वाया जात असून या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसह धरणाची पाहणी करून गळतीचा आढावा घेतला। त्यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे गळती वाढल्याचा आरोप केलाय। गळतीमुळे पाणीसाठा कमी होण्याची शक्यता असून पाटबंधारे विभागाने काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे। यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, तालुका अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।